खांडवप्रस्थ वनात लागलेली आग अग्निदेवांच्या साहाय्याने श्रीकृष्ण आणि अर्जुनाने विझवली. या प्रचंड आगीत आपला जीव वाचल्यामुळे मयासूर राक्षसाने पांडवांना त्यांच्या इंद्रप्रस्थ नगरीत त्यांची राजधानी बांधण्यासाठी तसेच राजमहाल बांधण्यासाठी मदत केली. मयासूर हा रावणाचा सासरा तर होताच, पण त्याचबरोबर तो एक निपुण वास्तुशिल्पकार देखील होता. सर्व देवदेवता, गंधर्व, राजे आणि ऋषीमुनी हा आलिशान राजमहाल पाहायला आले. स्वतः युधिष्ठिरानं या सर्वांचं यथोचित आदरातिथ्य केलं. त्याचवेळी देवर्षी नारद मुनींच्या उपस्थितीत राजसूय यज्ञ करावा असं युधिष्ठिराच्या मनात आलं. त्याने हा विचार आपल्या बंधूंना आणि दरबारातील मंत्र्यांना बोलून दाखवला. राजसूय यज्ञाबद्दल ऐकताच सर्वांनी अतिशय आनंदाने होकार दिला. सर्वांनी जरी होकार दिला असला तरी युधिष्ठिराला श्रीकृष्णाच्या परवानगीची आवश्यकता होती. भगवान श्रीकृष्ण येताच युधिष्ठिराने आपला यज्ञाबद्दलचा मानस त्यांना बोलून दाखवला. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजसूय यज्ञ करण्यासाठी लागणाऱ्या सर्व पात्रता तुझ्या अंगी आहेत, परंतु राजसूय यज्ञ करण्याआधी मगध नगरीचा राजा जरासंध याचा तुला वध करावा लागेल. संपूर्ण पृथ्वीवर सत्ता गाजवण्याच्या हेतूनं जरासंध महादेवांना प्रसन्न करत आहे. त्यासाठी तो एका यज्ञाचं आयोजन करतो आहे. यज्ञात बळी देण्यासाठी त्याने शेकडो राजांना कैदेत ठेवलं आहे. त्यामुळे जरासंध जिवंत असताना तू राजसूय यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडू शकत नाहीस. जरासंध निश्चितपणे तुझ्या यज्ञात विघ्न आणणार. दुष्ट मार्गाने जाणाऱ्या जरासंधाचा नाश होणं आता आवश्यक आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण युधिष्ठिर आणि इतर पांडवांना म्हणाले, जरासंधाकडे विशाल सैन्य आहे. त्यामुळे आपण त्याच्याशी थेट युद्धाची घोषणा करू शकत नाही. जरासंध हा ब्राह्मणांना फार मान देतो. त्यामुळे आपण ब्राह्मणांचा वेश धारण करून त्याच्यासमोर जाऊया. अर्जुन आणि भीम, तुम्ही देखील माझ्यासोबत चला. श्रीकृष्ण, अर्जुन आणि भीम तिघेही ब्राह्मणाचा वेश धारण करून जरासंधाच्या महाली पोहोचले. आपल्या ताकदीचा जरासंधाला गर्व असला तरीही त्याने या 3 ब्राह्मणांना पाहून आदराने मान झुकवून नमस्कार केला. भगवान श्रीकृष्ण अर्जुन आणि भीम यांच्याकडे पाहत जरासंधाला म्हणाले, या 2 ब्राह्मणांचं आज मध्यरात्रीपर्यंत मौन आहे. जरासंधाने जराही विलंब न करता या 3ही ब्राह्मणांची एका कक्षात सोय केली आणि मध्यरात्र उलटण्याची तो वाट पाहू लागला. काही काळाने जरासंध या ब्राह्मणांच्या कक्षात आला आणि म्हणाला, जरी तुम्ही ब्राह्मणांचा वेश धारण केला असला तरी तुमच्यात क्षत्रियत्व दिसतं आहे. तुमचं सत्य मला समजलंच पाहिजे. त्यावर भगवान श्री, यज्ञात बळी देण्यासाठी राजांना कैद करून तू खूप मोठा अपराध केला आहेस. मी श्रीकृष्ण आहे आणि हे दोघं पांडुपुत्र अर्जुन आणि भीम आहेत. आम्ही तुला अंतिम सूचना देत आहोत. तू या सर्व राजांना मोकळं कर, अन्यथा आम्ही तुला यमसदनी पाठवू. आम्ही तुला युद्धासाठी आव्हान देतो आहोत. तू तुझ्या विरोधात लढण्यासाठी कोणाही एकाची निवड करू शकतोस, मात्र हे युद्ध विना शस्त्र लढलं जाईल. हे बोलणं ऐकून जरासंध जोरजोरात हसू लागला आणि खिल्ली उडवत म्हणाला, अरे कृष्णा, मी एकाही राजाला युद्धात पराजित केल्याशिवाय कैदी बनवलेलं नाही. म्हणजे इथे कैदी असलेल्या प्रत्येक राजाची हारच झाली आहे, नाही का?
दुसऱ्यांवर राज्य करण्याची शक्ती असणाऱ्याला क्षत्रिय म्हणता येतं, नाही का? त्याचप्रमाणे मी माझा क्षत्रिय धर्म निभावला आहे आणि आता या यज्ञात राजांची आहुती देऊन मी त्यांना या जीवनातून मुक्ती मिळवून देणार आहे. अरे कृष्णा, तू आणि अर्जुन माझ्याशी लढूच शकत नाही. तुमच्यात तेवढी धमकच नाही आणि म्हणूनच या लढाईसाठी मी भीमाची निवड करतो. दोन्ही शक्तिमान आणि धीट योद्धे रणांगणात युद्धासाठी उतरले. सारी जनता आपला राजा जरासंध आणि एका ताकदवान योद्ध्याचं युद्ध पाहायला जमली. जरासंध मोठ्या ताकदीने भीमावर चालून गेला, तर भीमानेही सारी ताकद एकवटून जरासंधाला जोरदार धक्का दिला. दोन्ही योद्धे अत्यंत ताकदीचे. त्यांचं हे युद्ध 13 दिवस चालू होतं. 14व्या दिवशी भीमाने जरासंधाचा हात करकचून पिरगाळला आणि त्याला जमिनीवर लोळवलं. जरासंधाची प्रजा श्वास रोखून हे युद्ध पाहत होती. त्यांनी पाहिलं की भीम दोन्ही पायाने जरासंधाचा चेहरा चिरडतो आहे आणि दोन्ही हात मुडपून ठेवले आहेत. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण म्हणाले, "हे पराक्रमी वृकोदरा, या दुष्टाला जिवंत सोडू नकोस. त्याच्या पापांची शिक्षा त्याला मिळायलाच हवी." भगवान श्रीकृष्णाचं हे बोलणं ऐकून भीमाच्या अंगात एक विलक्षण शक्ती संचारली. एक जोरदार गर्जना करत भीमाने जरासंधाला उभ्या 2 भागांमध्ये चिरलं. अशा प्रकारे जरासंधाचा शेवट झाला. भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनानं सर्व कैदी राजांना मोकळं केलं आणि जरासंधाचा पुत्र सहदेव याला मगध नगरीचा राजा बनवलं. भगवान श्रीकृष्ण सहदेवाला मार्गदर्शन करताना म्हणाले, "सहदेव, तुझ्या ताकदीचा कधीच गैरवापर करू नकोस. मला पूर्ण विश्वास आहे की तुला तुझ्या पित्याप्रमाणे कधीच मृत्यू येणार नाही. आपल्या प्रजेवर मायेनं आणि निपक्षपातीपणे राज्य कर." त्यानंतर भगवान श्रीकृष्ण दोन्ही पांडुपुत्रांसमवेत इंद्रप्रस्थ नगरीत जायला निघाले, जिथे बलराम त्यांची आधीपासूनच वाट पाहत होते. काही पुराण कथांनुसार असुरांचा राजा विप्रचित्त याने जरासंधाचा अवतार धारण केला होता, जो हिरण्यकश्यप आणि हिरण्याक्ष याचा नातेवाईक होता.